चं विवरण कर्मविवेचन याचा भाग दुसरा. अंतरिक्ष मुनींचं हे बोलणं ऐकून निमी राजाच्या मनात आणखीनच उत्सुकता वाढली. त्याच्या मनात विचार आला की माया जर इतकी प्रबळ असेल तर अनेक सिद्ध साधुसंत मुनिजन या मायेला उल्लंघून कसे गेले. ते या मायाजालातून बाहेर पडले आणि पैलतीरी पोहोचले. म्हणजे या मायेतून बाहेर पडण्याचा निश्चित मार्ग असणारच. कदाचित तो तितकाच प्रबळ असणार हे नक्की आहे. ह्याच विचारातून तो म्हणाला, मुनिवर्य, माया पार करण्याचा उपाय मला जाणून घ्यायची इच्छा आहे. राजाची जिज्ञासू आर्तता पाहून नवनारायणातील चौथे प्रबुद्ध म्हणाले, राजा, प्रबुद्ध व्हावं हाच माया तरून जायचा एकमेव उपाय आहे. प्रबुद्ध मुनी नावाप्रमाणेच प्रबुद्ध होते, प्रज्ञानिधी होते. निमी राजानं विचारलेला प्रश्न फारसे कोणी विचारत नाहीत, कारण मायेच्या पलीकडे जाणं कुणाला सहसा रुचतच नाही, म्हणून सुचत नाही आणि समजतही नाही. अशा परिस्थितीत राजाच्या प्रश्नावर प्रबुद्ध मुनी सांगू लागले, राजा, या मायेपासून होणारे अपाय टाळण्याचा उपाय फक्त तोच जाणतो की ज्याला काहीतरी जाण आली आहे. जाणीवा हा ज्ञानाचा पंथ आहे. विषयांचा छंद या पंथाला प्रतिबंध करीत असतो. ज्याच्या मनात विषय विकारांचा नित्य संग असतो त्याला वैराग्याचा गाव कधीच दिसत नाही. त्याचं मन अष्टप्रहर सकाम कर्मात बुडालेलं असतं. त्याच्या वाट्याला त्या कर्माचा परिणाम म्हणून निश्चित सुखदुःख येत असतात आणि ती भोगता भोगता त्याचा आयुष्याचा काळ हा वाया जातो. मानवी देह हा नश्वर आहे. त्यापासून मिळणारी सुखदुःख पण नश्वर असतात. या नश्वरतेची जाण येणं हाच जाणीवेचा प्रारंभ आहे. पण मुनिवर्य, या जाणीवेत येण्यासाठीचा काही उपाय असेलच ना. आपण तो उपाय सांगा. निमी राजानं त्यांना मध्येच थांबवून विचारलं. विषय विरक्ती आणि गुरुची भक्ती हाच एकमेव उपाय आहे, प्रबुद्ध म्हणाले. विषयात गुंतलेल्या मनाला विषयांची विरक्ती कशी येणार? आणि त्यासाठी गुरुभक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? गुरु कोणाला म्हणायचं? असे काही प्रश्न निमीराजाच्या मनात घोटाळत आहेत हे प्रबुद्धांनी तात्काळ जाणलं आणि प्रबुद्ध सांगू लागले, राजा, लक्षपूर्वक ऐक. भौतिक जीवनातील सर्व कलागुणांचं ज्ञान प्राप्त करायला गुरुची आवश्यकता असतेच. तसंच अध्यात्मज्ञानासाठीही गुरु हवाच. त्यांना सद्गुरू म्हणतात. गुरु आणि सद्गुरू यात फरक असतो. सर्व कला संपन्न ज्ञानी पंडित उत्तम व्याख्याते हे सर्व गुरु म्हणून योग्यतेचे असतात, परंतु ते सद्गुरू नसतात. सद्गुरू हे रसायन वेगळंच आहे. मग सद्गुरू कसे ओळखायचे? निमीनं पुन्हा विचारलं. राजा, ज्यांच्याजवळ स्वात्मानुभव आहेत ते सद्गुरू या व्याख्येत बसतात. त्यांच्याजवळ शब्द ज्ञान असतं, अगदी पारंगताप्रमाणे असतं. मुमुक्षूच्या स्तरावरून त्याला योग्य ते प्रबोधन करण्यात त्यांची समर्थता असते, परंतु त्याबरोबर ते नित्य ब्रह्मानंदात डुंबलेले असतात. ते आत्मभावानं शिष्याला प्रबोधन करतात. त्यांच्या वैयक्तिक आचरणातून ईश्वरीय गुण प्रसारित होतात. राजा, असा सद्गुरू मिळणं ही पहिली भाग्याची गोष्ट. अशा सद्गुरूंच्या संगतीत शिष्याचं भविष्य निश्चित बदलतं. तेही अगदी सहजतेनं घडतं. अशा सद्गुरूंची परमसेवा करणं हीच गुरुभक्ती होय. निमी राजाच्या डोळ्यासमोर जवळपासच्या शास्त्र ज्ञानी पंडितांचे चेहरे आले. त्यातून सद्गुरू शोधण्याचा प्रयत्न त्याचं मन करू लागलं तर दुसरीकडे प्रतिप्रश्न केला, मुनिवर्य, सद्गुरूंचं शिष्यत्व मिळवण्यासाठी काही पात्रता लागते का? आणि अशा इच्छुकांची लक्षणं कोणती? असा निमीराजानं प्रश्न केला. त्यावर प्रबुद्ध पुढे सांगू लागले, ज्याला ईश्वरी तत्व जाणून घ्यावं असं मनापासून वाटतं त्यानंच अशा गुरूंचं शिष्यत्व पत्करावं. गुरुचा अनुग्रह घेतला की तो शिष्य या नावाला
पात्र होत नाही. त्याला अनुगृहीत असं म्हणतात. शिष्य होण्यासाठी गुरुप्रणीत साधना करावी लागते. पुढे या साधनेतून शिष्य आणि नंतर सत्शिष्य या स्तरावर तो जात असतो. आचरण हाच साधनेचा प्रारंभ होय. राजा, शिष्याचे अनेक प्रकार असतात. कोणी दांभिक असतात, कुणाला आपल्या ज्ञानाचा गर्व असतो, कुणाला मान सन्मान, प्रतिष्ठा, गौरव मिळावेत असं वाटत असतं, तर कुणाला सिद्धींचा हव्यास असतो. ह्या शिष्यांना भौतिकातच स्वारस्य असतं. त्यांना परमार्थी म्हणू नये, कारण परमार्थ हा भौतिकापलीकडील ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग आहे. मग सत्शिष्य कुणाला म्हणायचं, तो कसा ओळखायचा? निमिराजानं विचारलं. या प्रश्नाचं उत्तर आपण आता उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.